नमस्कार मित्रांनो. तर आज आपण एक महत्त्वाचा शासन निर्णय जाणून घेणार आहोत. दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्र शासन यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठा निधी मंजूर केला आहे. तर या GRमध्ये नेमकी काय माहिती आहे, कोणत्या महिलांना फायदा होणार आहे आणि किती कोटींचा निधी मंजूर झाला आहे, चला तर सविस्तर माहिती पाहूयात. तर या GRची मुख्य माहिती पाहूया. तर हा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत जारी करण्यात आला आहे. योजनेचे नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आर्थिक वर्ष 2025-26. घटक अनुसूचित जाती घटक योजना म्हणजे SC कंपोनंट. या योजनेसाठी लेखाशीर्ष 2235D767 अंतर्गत रुपये 3,960 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. तर जानेवारी 2026साठी विशेष निधी. तर GRनुसार जानेवारी 2026 महिन्याचा आर्थिक लाभ पात्र महिलांना देण्यासाठी रुपये 98.45 कोटी निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. तर हा निधी महिला व बाल विकास विभागाकडे वितरित करण्यात येणार आहे. नंतर महत्त्वाच्या अटी व सूचना पाहूया. तर निधी केवळ अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील महिलांसाठीच वापरला जाणार. ज्या कारणासाठी निधी मागितला आहे त्याच कारणासाठी खर्च करणे बंधनकारक आहे. दर महिन्याच्या 10 तारखेपूर्वी खर्चाचा अहवाल सादर करणे आवश्यक. आणि संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ सेवा निवृत्तीवेतन योजनेत लाभ घेत असलेल्या महिलांना या योजनेचा दुबार लाभ मिळणार नाही. नंतर शासन स्तरावरील प्रक्रिया पाहूया. तर हा GR वित्त विभागाच्या 7 एप्रिल 2025च्या परिपत्रकानुसार जारी करण्यात आला आहे. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. तर मित्रांनो, या GRमुळे अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील पात्र महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी या प्रवर्गात येत असेल तर ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. आणि जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.